कळमरोळी, हे माझ्या प्रिय भक्तांनो, या आधी माया आधी शक्तीचा तुम्हाला प्रेमळ आशीर्वाद, प्रेमळ आशीर्वाद, प्रेमळ आशीर्वाद. अशी भक्ती या आधी माये शक्तीचे करा. तुमच्या भक्तीचे श्रेय म्हणून ही आधी माया शक्ती तुम्हाला काही कमी पडू देणार नाही. सर्वांनी आनंदाने सुखाने राहा असा प्रेमळ आशीर्वाद तुमच्या पृष्ठभागी आहे. ओंकारापासून ध्वनी आणि ध्वनीपासून माया आणि या मायेपासून 3 गुण निर्माण झाले, ब्रह्म, विष्णू आणि महेश. या सुख आणि समाधान म्हणजे ब्रह्म, विष्णू आणि महेश या 3 देवतांनी या विश्वाचं रहाटगड सुरळीतपणे चालून ठेवलेलं आहे. ज्या ज्या वेळी या विश्वावर संकट आलं त्या त्यावेळी देवतांना हार पत्करावं लागले. त्या त्यावेळी विश्व कल्याणासाठी, प्रतिवतांच्या आणि साधू संतांच्या रक्षणासाठी, धर्म प्रतिष्ठे पुनर्स्थापनेसाठी या आदिमाया आदिशक्तीने कधी कालिका, कधी चंडिका, कधी दुर्गा अशी रूप धारण केली आणि या विश्वाचं रहाटगड सुरळीत ठेवण्याचं काम केलं. माझे भक्तगण कसे आनंदाने भक्तीवर असा तल्लीन झाले आहेत. म्हणूनच म्हणते, विश्व माता विश्व जननी, विश्व माता विश्व जननी, अवतरलेल्या श्रीरंगणी, अवतरलेल्या श्रीभुवनी. विश्व माता विश्व जननी, विश्व माता अवतरलेल्या त्रिभुवनी, अवतरलेल्या त्रिभुवनी, अवतरलेल्या त्रिभुवनी. धर्मकार्य ज्ञानी येता, धर्मकार्य ज्ञानी येता, नाशतयांचा करी नवी, नाशतयांचा करी नवी. विश्व माता विश्व जननी, विश्व माता विश्व जननी, अवतरलेल्या त्रिभुवनी, अवतरलेल्या त्रिभुवनी, अवतरलेल्या त्रिभुवनी. मनाला खरोखरच आनंद होत आहे. माझे भक्तगण कसे तल्लीन झाले आहेत, या भक्ती रसामध्ये तल्लीन झालेले आहेत. पण हा एकाएकी आवाज कुणाचा येतो? मला वाटतं नारळ लागून झाला आहे. त्या ब्रह्मकडे नाव आहे मंगलकरेचा आशीर्वाद. माते, तुझा आशीर्वाद भेटला, पाणी पडला आणि प्रसन्न झालो, खूप समाधान वाटले. पण नारदा, तुझ्या चेहऱ्याकडे जर निरीक्षण केलं असता तुझ्या मनामध्ये काहीतरी आगळे वेगळे विचार येत आहेत. तू सहज आला की मुद्दाम? माते, म्हटलं तर सहज, नाही तर मुद्दाम. नारदा, वेळेला फार महत्व आहे. जे काही सांगायचे ते स्पष्ट सांग, वेळ बघू नकोस. होय माते, बरोबर आहे. वेळ सगळ्यांसाठी फार महत्वाची असते, सर्वांनीच वेळ पाळली पाहिजे. तर माते, मला सांग, तुझ्या जर एखाद्या भक्तावर संकट आलं तर काय करावे? माझ्या भक्तांवर एखादं संकट आलं तर देवतांनी त्याचं निराकरण केलं पाहिजे. होय ना? भक्ताधीन देव आणि देवाधीन भक्त या भक्तांना मोठं जर कोणी केलं असेल तर भक्तांनी केलं असेल आणि त्या भक्तांचं संकट निवारण करणं हे देवतांचं आद्य कर्तव्य आहे. पण नारदा, तू जे बोलत आहे ते कोणत्या भक्ता बाबतीत बोलत आहे? माते, तुला तर ज्ञातच आहे, ऋषीपूर नगरीमध्ये सूर्यसेन नावाचा तुझा एक फार मोठा भक्त आहे आणि आजच्या दिनी एका यक्षरूपी त्याच्यावर संकट आलेलं आहे आणि यक्ष त्याचा कोणताही अपराध नसताना हा त्यांचे हाल करतो आहे आणि उदयी तो त्यांचा वध करणार आहे. तेव्हा त्याचं रक्षण कोणी करावं माते? जोपर्यंत या विश्वामध्ये देवतांचा अंश असेल
काय कुणाची प्रज्ञा लागली आहे माझ्या भक्तांना केशाला हात लावण्याची निघाली ही जगज्जननी. नाम आहे नाम. मला वाटतं तो सामान्य यक्ष आणि त्याचं पारिपत्य करण्यासाठी आपण स्वतः जावे हे काही मला बरोबर वाटत आहे. नारायण नारायण. तुझं सांगण्याचं प्रयोजन काय? माते त्या विश्वामध्ये तुझे इतके सारे पुत्र असताना त्या सामान्य यक्षांना पारिपत्य करण्यासाठी आपण स्वतः जावे हे काही योग्य वाटत नाही. नारायण नारायण. बाकी काय करते ते? कोण रे बाळ वीरभद्रा? जसा असेल तसा निघून दे. मी माझ्या कर्तव्य पार पडत असताना मला माझ्या मातेची हाक ऐकू आली. कोण रे बाळ वीरभद्रा? जसा असेल तसा निघू दे. ही हाक ऐकू आली आणि क्षणाचाही विलंब न लावता या कैलास पर्वती माझे आगमन झाले आहे. पण प्रथम आईचा आशीर्वाद घ्यावा आणि त्यानंतरच हाक देण्याचे कारण विचारावे. माते कोण आई? हा तुझा बाळ वीरभद्र तुझा चरणी वंदन करत आहे. आहे मंगलकरेचा आशीर्वाद तुझ्या बाहूंची वृद्धी होईल. नारायण नारायण. नारद मुनी तुम्हाला सुद्धा या वीरभद्राचा साष्टांग झाला आहे शुभ आणि मंगल शांततेचा आशीर्वाद आहे. आज या ठिकाणी नाट्यशिको आमच्या कलागुणाचा गौरव करण्यासाठी शिवाजी मडव यांनी 1000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. त्यांचा आणि आपल्या सर्वांचं मान राखून त्या बक्षिसाचा स्वीकार करतो. नारायण नारायण. त्याचप्रमाणे मयुरी हेमंत राणे, ॲडव्होकेट मयुरी हेमंत राणे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं अनमोल असं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तसेच श्रीमती वृषाली सावंत माजी महिला तालुका अध्यक्ष या संपूर्ण कार्यक्रमासाठी त्यांच्याकडून 500 रुपयाचं असं अनमोल बक्षीस आलेलं आहे, पारितोषिक आलेलं आहे. त्यांचे आणि तुमचे आभार मानून या बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. नारद मुनी तुमचा आशीर्वाद मिळाला आणि माझ्या कर्णांची शांतता झाली. पण मनात निर्माण झालेले विचारांचे वादळ अजून शांत झालेले नाही. सांग माते तुझ्या कोणत्या मतावर संकट आले आहे? आज माझे भक्त ते तुझे कोण? माते या विश्वात तुझे जे भक्त ते सारे मला बंधू समान आहे. बाळ वीरभद्रा, माझ्या भक्तांवर जर एखादं संकट आलं असेल तर तू काय करशील? अरे रे 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 संकट नाही नाही माझ्या मातेच्या भक्तावर आले संकट